स्टेटस बिटस ठेवायचा नाही. परत दिसलं की माझ्यासारखी वाईट बाया नाही कोणती काय. अहो पण बर्थडेचा स्टेटस ठेवला होता. ठेवायचंच नाही, विषयच नाही, ठेवायचंच नाही. नाही म्हणलं की नाही. अगं बाई तुझा नवरा काय असा हिरो बिरो काय लागून गेला काय त्याचा स्टेटस ठेवला? हिरो असू नाही तर कसा असू माझ्या जीवाला मला माहितीये. हिरो असू नाही तर कसा असू माझ्या जीवाला माहितीये, पण नाही ठेवायचा. अगं काय आहे तुझा असा नवरा? माइंड कमी असलेल्या कमी बुद्धीच्या लोकांच्या नादी लागाय मला तर तेवढा वेळ नाहीये. अगोदर स्वतःचा नवरा ताब्यात ठेवायचा आणि मग समोरच्याला बोलायचं काय. मला आम्ही जरी कमी बुद्धीचे असलो तर आम्हाला आमच्या नवऱ्याविषयी वाटतं ना की आमच्या नवऱ्याचे स्टेटस कोणी ठेवले नाही पाहिजे, काय नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही कोण ठरवणार आहे आम्ही कमी बुद्धीचे आहेत म्हणून? कमी बुद्धीचे म्हणून आम्ही काय संसार करतो का? तुम्ही सोशल मीडिया वापरता म्हणून तुम्ही जास्त बुद्धीचे आहेत का? हे कोणी सांगितलं तुम्हाला? तुमच्या अशा गोष्टीमुळे कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, हे कळत नाही का तुम्हाला? ते तुमच्यासारख्या कमी बुद्धी डोक्यात म्हणजे गुडघ्यात मेंदूवाल्या बायांचाच संसार उद्ध्वस्त होऊ. हॅलो हॅलो हॅलो, हा हॅलो, आवाज येतोय का? हा आवाज येतोय. कोण बोलताय? कोण पाहिजे? तुम्ही कोण बोलताय? मी फोन लावलाय ना, तुम्हाला नाव असेल ना. कोण बोलताय? अहो पण तुम्ही फोन लावलाय, कुणाला फोन लावायचाय? मला अंजली ठोंबरेला फोन लावायचाय. हा मीच बोलते, बोला. मला काय म्हणायचंय, माझ्या नवऱ्याचा स्टेटस का ठेवला? काय? माझ्या नवऱ्याचा बर्थडेचा स्टेटस का ठेवला? कोणाचा? मला तुला माहित नाही का माझा नवरा कोण आहे? मी नाही ओळखलं, सॉरी. मला नाव सांगा तुमचं, कोण बोलतोय? अगं तू स्टेटस ठेवती, सगळं करतीन, तुला माहित नाही का? अहो पण मी स्टेटस ठेवते तुमच्या नवऱ्याचं, पण तुमचं नाव सांगा, तुमच्या नवऱ्याचं नाव सांगा. तुम्ही डायरेक्टच बोलताय की तू स्टेटस ठेवती. 4-5 दिवसाखाली तू स्टेटस ठेवला नाही का बर्थडेचा? मग ओळखून घे कोण आहे कोण नाही. बर्थडेचा? हा म्हणजे माझे दररोजच बर्थडेचे स्टेटस असतात, कोणाचे नाही कोणाचे तरी. मला काही एवढं आठवत नाही. बोला, काय काम आहे? पण का स्टेटस ठेवला तू? आतापर्यंत एकाही मुलीने स्टेटस नाही ठेवला आणि तूच का ठेवला स्टेटस? स्टेटस का ठेवलं म्हणजे तुमचं नाव तर सांगा ना मला, कोण बोलतोय ते. अहो मी काय म्हणते, 4-5 दिवसाखाली तुम्ही बर्थडेचा एक स्टेटस ठेवला का नाही? आणि ते पण तुम्हाला एवढं पण सांगते, तुम्ही सोशल मीडियाला न ठेवता तुम्ही व्हॉट्सअपला ठेवला. मग स्टेटस कुठं ठेवतात? व्हॉट्सअपलाच ठेवतात की सोशल मीडियावरती? मी नवीनच आहे ती. हा का? मला तर असं इन्स्टाला सगळ्यांनी ठेवला होता, तुम्ही नाही ठेवला इन्स्टाला. व्हॉट्सअपलाच का ठेवला बरं तुम्ही? कोण बोलताय? मी खरंच तुम्हाला ओळखलं नाही. मला अगोदर सांगा की तुम्ही कोण बोलताय? मी शुभांगी बोलते, शुभांगी घनवट. आणि माझे मिस्टर अजय घनवट, त्यांचा बर्थडे होता 20 तारखेला. तुम्ही स्टेटस का ठेवला? कुठल्याच मुलीने नाही ठेवला आणि तुम्हीच काला ठेवला. ते ठेवला व्हॉट्सअपला, पर्सनल ठेवला व्हॉट्सअपला. अच्छा, हा हा हा, त्यांचा वे. मग ते व्हिडिओ बनवतात, फेमस आहेत म्हणून मी ठेवला त्यांचा स्टेटस. मग व्हिडिओ ते इन्स्टाला बनवतात ना, मग इन्स्टालाच ठेवायचं. इकडे व्हॉट्सअपला काय काम आहे तुमचं? अहो पण तुमचा माझ्याकडे नंबर नाही, तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह पण नाहीये. तुम्हाला कोण बोललं की मी तुमचा स्टेटस आहे का नाही व्हॉट्सअपला ठेवलेला? अहो पण मला असे सांगणारे भरपूर आहे ना. असं थोडी आहे की नंबर सेव्ह नसला म्हणून कोणी दाखवणार नाही तुमचा स्टेटस मला. सगळे दाखवणारे असतात. मग ज्यांनी कोणी दाखवलाय ना त्यांनाच विचारा. पण मग स्टेटस ठेवलं म्हणून एवढं झालं काय? मला नाही ना पटत माझ्या नवऱ्याचं कुणी स्टेटस बिटस ठेवलेले. तुमचं काय काम आहे स्टेटस ठेवायचे, हे करायचे? अहो पण ते व्हिडिओ बनवतात, रील स्टार येतं म्हणून त्यांना बर्थडे विश केलं मी आणि त्यांचा स्टेटस ठेवला होता. तुम्ही कोण आहेत त्यांच्या? मी त्यांची मिसेस बोलते. कोण आहे म्हणजे एवढ्या हक्काने बोलते म्हणजे ओळखून घ्यायला पाहिजे ना कोण बोलताय म्हणून. तुम्ही त्यांची मिसेस असले तरी मग तुम्ही एवढं काय बोलताय? म्हणजे तुम्हाला जर तुमच्या नवऱ्या जर सोशल मीडियावरती जर सोडायचा नसेल, त्याला जर फ्रीडम द्यायचं नसेल तर तुम्ही त्याला तुमच्या ताब्यात ठेवा ना. इकडे मला कशाला फोन करताय? त्यांना मी तर माझ्या नवऱ्याला ताब्यात ठेवायचं का नाही ते नको सांगायचं मला. पण मला काय म्हणायचंय, स्टेटस त्यांनी नाही ठेवला, तू ठेवलाय. मग मला तुलाच बोलायचंय ना. आतापर्यंत चांगलं बोलत होते, पण काय झालंय माहितीये का, तुम्ही तुमचा नवरा ताब्यात ठेवा ना असं करा. मग आता मला आरतुऱ्यावरच यावं लागेल जरा. नाही, आरोग्यावरती बोलायचं म्हणजे तुमच्या घरचं काय मी भाकरी खात नाही किंवा तुम्ही माझ्या घरच्या भाकरी खात नाही. ते एक रील स्टार होते, व्हिडिओ बनवत होते म्हणून मी त्यांचा स्टेटस ठेवला होता. आणि बर्थडेचा स्टेटस कोणी कोणाचं पण ठेवतं, विश करतं. त्यामुळे तुम्हाला एवढं झोंबायची काही गरजच नाही ना. अहो ठेवता बर्थडेचं स्टेटस, मला त्याचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही इन्स्टाला न ठेवता व्हॉट्सअपला काय काम आहे तुमचं ठेवायचं स्टेटस? अहो पण माझा तो प्रश्न राहिला ना, कुठं व्हॉट्सअपला ठेवायचा का कुठं इन्स्टाला ठेवायचा? तुम्ही कोण सांगणार आहे? मी कोण म्हणजे मी त्यांची बायको बोलते आणि मलाच विचारताय 4 बऱ्या तुम्ही कोण सांगणार आहे? अहो पण मी
अहो पण मी त्यांचा आहे का नाही स्टेटस ठेवला तर त्यांनी मला थँक्यू असा रिप्लाय दिला. अजून ते तर मला काय बोलले नाहीत. मग तुम्ही डायरेक्ट कसं कॉल करून मला कसं काय बोलू शकता? मला नाही ना आवडत, मला नाही आवडत स्टेटस कुठल्या लेडीजनी माझ्या नवऱ्याचे ठेवलेले. अहो पण मग ते तुमच्या नवऱ्याला सांगा ना इकडे मला कसं कसं काय सांगणार? माझ्या नवऱ्याने नाही ठेवले, तुम्ही ठेवले स्टेटस. तुम्ही काय ठेवायचे? मी वैयक्तिक त्यांचा थोडाच मी त्यांचा स्टेटस काय गाणी बिणी टाकून ठेवला. बर्थडे होता म्हणून मी ठेवला. हा का? हा हा ते अहो बर्थडे असू नसू तुम्ही माझ्या नवऱ्याचा स्टेटस ठेवायचं काम नाही, मला एवढंच कळतं बाबा. पण ते तुमच्या नवऱ्याला सांगा ना की कोणत्या बायकांना तू कशाला बोलतो, त्यांचे नंबर कशाला घेतो. तुमच्या नवऱ्याच्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह असल्याशिवाय तुम्ही त्यांच्यात मोबाईलमधून आणि मला काय म्हणायचं, तुम्हाला नाही का कळत कशा गड्या माणसाला नंबर फिंबर द्यावा, कसं सेव्ह करावा? तुम्हाला नाही कळत का? मी पण सोशल मीडियावरती आहे, मी पण व्हिडिओ बनवते. त्यामुळे तुम्ही मला शिकवू नका की काय कोणाला नंबर द्यायचा आणि कोणाला नाही. असे तुमच्यासारखे माइंड कमी असलेल्या कमी बुद्धीच्या लोकांच्या नादी लागाय मला तर तेवढा वेळ नाहीये. अगोदर स्वतःचा नवरा ताब्यात ठेवायचा आणि मग समोरच्याला बोलायचं. काय आम्ही जरी कमी बुद्धीचे असलो तर आम्हाला आमच्या नवऱ्याविषयी वाटतं ना की आमच्या नवऱ्याचे स्टेटस कोणी ठेवले नाही पाहिजे, काय नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कोण ठरवणार आहे आम्ही कमी बुद्धीचे आहेत म्हणून? कमी बुद्धीचे म्हणून आम्ही काय संसार करतो का? तुम्ही सोशल मीडिया वापरता म्हणून तुम्ही जास्त बुद्धीचे आहेत का? हे कोणी सांगितलं तुम्हाला? तुमच्या अशा गोष्टीमुळे कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, हे कळत नाही का तुम्हाला? मी तुमच्यासारख्या कमी बुद्धी डोक्यात म्हणजे गुडघ्यात मेंदूवाल्या बायांचाच संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, चांगल्याचा उद्ध्वस्त होऊ शकत नाहीये. आणि तुम्हाला मी एकच सांगते की बर्थडेचा स्टेटस कोणी पण ठेवू शकतं. मग तुम्हाला एवढं झोंबायची काय गरज आहे? स्वतःच्या नवऱ्याला नाही सांगता येत? मी का सांगू त्यांना? मी माझ्या नवऱ्या म्हणलं, मीच म्हणलो काय तिला स्टेटस ठेवू, तिनेच ठेवला तिच्या मनाने स्टेटस. मग मी ठेवणार. मी तुमच्या नवऱ्याला फोन करते आणि विचारते ना की बाबा तुझी बायको तुला सांभाळता येत नाही का? काय सांभाळताय? मग काय तुमच्या दारात येते काय दररोज खायला? माझ्या दारात येत नाही खायला. मी असं काय बोललेच नाही ना तुम्हाला. मग तुझी बायको सांभाळता येत नाही का म्हणता? मग मी काय तुमच्या दारात येते काय खायला? हो पण मी तसं बोललेच नाही की तुम्ही माझ्या दारात खायला येता का. पण तुम्ही डायरेक्ट मला फोन करून म्हणताय माझ्या नवऱ्याचा स्टेटस का ठेवला? जे पण माझ्या नवऱ्याचे स्टेटस ठेवीन त्यांना म्हणणारच, कारण या सोशल मीडियाने आहे ना फार अशा गड्या माणसाला फार येडं लावून ठेवलेली आहेत. शहाण्याच नाही राहिल्या. ऐका इथं सोशल मीडिया चांगली आहे, पण कशी करायची चालवायची कशी नाही ना ती माणसांच्या हातात असतं. त्यामुळे सोशल मीडियावरती तुम्ही जाऊ नका, तोंड सांभाळून बोला जरा. काय तोंडच सांभाळून बोलले. परत माझ्या नवऱ्याचा स्टेटस बिटस ठेवायचा नाही. परत दिसलं की माझ्यासारखी वाईट बाया नाही कोणती. काय अहो पण बर्थडेचा स्टेटस ठेवला होता. ठेवायचंच नाही, विषयच नाही, ठेवायचंच नाही. नाही म्हणलं की नाही. अगं बाई तुझा नवरा काय असा हिरो बिरो काय लागून गेला काय त्याचा स्टेटस ठेवला? हिरो असू नाही तर कसा असू माझ्या जीवाला मला माहितीये. हिरो असू नाही तर कसा असू माझ्या जीवाला माहितीये, पण नाही ठेवायचा. अगं काय आहे तुझा असा नवरा? मी विचारते ना तुझ्या नवऱ्याला सांगते. तुझ्या विचार माझ्या नवऱ्याला. मी ब्लॉक करून टाकलेली आहे तुला. जा फोन लावून विचार काय करायचं कर. मग माझ्याकडे काय दुसरे नंबर नाहीत का तुम्ही मला ब्लॉक केलं तरी? विचार जाऊ का काय म्हणते काय नाही, मला तरी भेटेना ऐकायला काय म्हणते बघू. ऐका ना एक मिनिट. मी त्यांचे स्टेटस बघू, लाईक करू किंवा त्यांना कमेंट करू काय करू ना, तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचा नवरा सोशल मीडियावरती आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सहन करायच्या असतात. आणि मी एक समजदार आहे म्हणून मी तुम्हाला समजून घेतलं. परत हे अशा फालतू सारखे मला केलाय कॉल असं आणखी कोणत्या लेडीजला करू नका. मी ठरवून पण माझ्या नवऱ्याची इथनं पुढे स्टेटस नाही ठेवायचे. आणि कमेंट फिमेंट जर दिसल्यात ना माझ्यासारखे वाईट नाही, मला उगा भांडायची काम नाही. अगं बाई तुझ्या अगोदर मला फोन करायचा काही संबंध नव्हता आणि आता इथून पुढे तर रोज ठेवणार. संबंध नाही. बर्थडेचा व्हिडिओ स्टेटस ठेवती, व्हिडिओ कमेंट करते व्हिडिओला, आणि कसा संबंध नाही बरं? मग आता समोरच्याचा कोणीच्या आता ऑलराऊंड मध्ये त्यांनी पब्लिक मग प्रायव्हेट आयडी करून टाक तुझ्या काय नवऱ्याची. संबंध? आमचा प्रश्न राहिला. तुझ्या हातात आहे, तू कमेंट करायची का तुझ्याकडे नाही? काय संबंध? माझा मोबाईल आहे, मी कोणाच्या पण व्हिडिओला कमेंट करेल. बरं मी आता आहे ना, तू फक्त कर, मग मी तुझ्याकडे पाहते. तवर नाही काय म्हणून. हा जा बाई काय ते.